नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण. मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की अलीकडे आपण चॅनलमध्ये एक सेगमेंट सुरू केलंय ज्याच्यात आपण मी जी काही पुस्तकं वाचतोय ती पुस्तकं कशी आहेत, मी तुम्हाला रेकमेंड करतो की नाही याबद्दल एक छोटूसे व्हिडिओ आपण बनवतो. हे पर्सनली मला विचाराल तर मला आतापर्यंत कधी वाटलं नव्हतं की मी पुस्तकं वाचीन, बट जेव्हा आता ठरवलं की नाही आता आपल्याला वाचन सुरू करायला हवं, वाचणं कधीही तसं पण फुकट जात नाही असं म्हणतात, सो वाचन सुरू करायचंय, तर मी जरा कन्फ्युज होतो की सगळ्यात आधी आपण कुठलं वाचलं पाहिजे बुवा. तर ऑब्व्हियसली मी ठरवलं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावर आधारित असलेलं श्रीमान योगी हे पुस्तक आपण सर्वप्रथम वाचायला हवं आणि त्यानंतर आपण ठरवायचं की आपल्याला बाकी काही पुस्तकं वाचायला झेपणार आहेत का, ते जमणार नाही झेपणार आहेत का. सो आता हे तुम्ही बघू शकताय की खूप जाड असं पुस्तक आहे. रणजित देसाई साहेबांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. जवळजवळ 1100 का 1200 पानांचं हे पुस्तक आहे आणि आय थिंक मी तरी 1.5 महिन्यात हे पुस्तक संपवलं होतं. आणि प्रत्येक वेळेला मला क्युरिओसिटी असायची, कारण आपल्याला खूप कमी सांगितलं जातं किंवा शिकवलं जातं. म्हणजे आत्ताचा काळ तरी असा आहे की जिकडे आपण पॉडकास्ट आणि या सगळ्या थ्रू इतिहास आणि इतर सगळ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. पण आमच्या लहानपणी असं काही नव्हतं. आम्ही 90s मधली पोरं आहोत. जेवढं आम्हाला इतिहासांच्या पुस्तकांमध्ये शिकवलं जात होतं तेवढंच आपल्याला खरं वाटत असेल. सो मी तुम्हाला रेकमेंड करतोय श्रीमान योगी हे पुस्तक. याचा आपण रिव्ह्यू सुद्धा केलेला आहे, डिटेल रिव्ह्यू. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि हार्ड कव्हर आणि याचं कव्हरची क्वालिटी तुम्ही बघू शकता की खूप चांगलं मेहता पब्लिशिंग हाऊसनी हे पुस्तक पब्लिश केलंय. आता त्याचं उलटं बघायचं झालं तर मेहता पब्लिशिंग हाऊसनीच दुसरं पुस्तक जे पब्लिश केलंय आणि माझ्या आयुष्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित शिवाजी सावंत लिखित छावा हे पुस्तक. आता याचा सुद्धा आपण रिव्ह्यू व्हिडिओ केलेला आहे डिटेलमध्ये. ते मी आता तुम्हाला सगळं डिटेल सांगत नाही, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. बट जेवढं चकाचक आणि चांगलं मेंटेन केलेलं श्रीमान योगी आहे तेवढंच जरा हलगर्जीपणा छावा या पुस्तकाच्या बाबतीत केलेला आहे. म्हणजे पानं चांगली आहेत, पानं काही मिसिंग नाही आहेत, बट ज्या प्रकारचं कव्हर आहे ते अगदी कट टू कट आहे. आणि हे जर तुम्ही कव्हर सकट अख्खं जर पुस्तक वाचलं तर इकडे तुम्हाला साईड बाय साईड सगळीकडे ते कव्हर फाटलेलं दिसेल. जवळजवळ आय थिंक दोन्ही पुस्तकची किंमत सुद्धा जवळपास आहे 500, 600, 650 असं आहे जर तुम्ही अमेझॉनवरनं ऑर्डर केलं तर. जर ऑफलाईन घेतलं तर 700, 750 असं काहीतरी किंमत होती. त्यानंतर माझ्या आयुष्यात असंच मी वॉकला जात असे तेव्हा पॉडकास्ट आणि असं काही काही गोष्टी ऐकत होतो, तेव्हा माझ्या आयुष्यात आले अक्षत गुप्ता. अक्षत गुप्तांचं सध्या खूप फेमस आहे हिडन हिंदू नावाची त्यांची ट्रिलॉजी आहे, ती आता मी नंतर वाचणार आहे. बट त्याच्या आधी त्यांचं व्हॉल्यूम 1 आलं होतं नागा वॉरियर्स बॅटल ऑफ गोकुल हे पुस्तक. 200-250 पानांचे पुस्तक आहे आणि आता त्या अमेझॉनवर सेल सुद्धा सुरू आहे. सो तुम्हाला हे पुस्तक 150 ते 180 रुपयात मिळेल आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे. डिटेल रिव्ह्यू याचा सुद्धा केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि हे सुद्धा रेकमेंड करतो. म्हणजे अहमद शाह अब्दाली जेव्हा भारतात आला होता तेव्हा फक्त त्याच्या 3 की 4,000 फौजे सकट, तेव्हा त्या 3-4,000 फौजे समोर उभे राहिले फक्त 111 नागा साधूज, नागा वॉरियर्स. आणि नागा वॉरियर्सकडे, नागा साधूजकडे कुठलं पण शस्त्र नव्हतं, तरी सुद्धा अहमद शाह अब्दालीला कसा त्यांनी नाकी न मांडले त्याच्या ओव्हरऑल आर्मीमध्ये. तसंच माहिती एक कहावत आहे ना की मुंगी जेव्हा हत्तीच्या कानात घुसते तेव्हा हत्ती सुद्धा धिंगाणा घालतो, तसंच काहीतरी आपल्याला हे 106 योद्ध्यांनी नागा वॉरियर्सनी यांच्या बाबतीत केलेलं दिसतं. थोडं फॅन्टसी आहे, हे खूप डॉक्युमेंटेड नाहीये, ही ऍक्च्युअल घडलेली गोष्ट आहे, पण फार डॉक्युमेंटेड नसल्यामुळे कॅरेक्टर्स आणि या सगळ्या लिबर्टी घेण्यात आल्यात. बट मजा येते वाचताना, सो हे सुद्धा रेकमेंड करेन. आणि आता येऊया, सॉरी जरा मेन मुद्द्यावर यायला उशीर झाला. आत्ता जे मी पुस्तक नुकतंच वाचून झालं आहे ते म्हणजे डॉक्टर प्रमिला जरग यांचं शिवपुत्र राजाराम हे पुस्तक. राजाराम महाराजांवर आधारित मला काहीतरी वाचायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक पुस्तकं पब्लिश झालेली आहेत, लिहिलेली आहेत, बट छत्रपती राजाराम महाराजांवर खूप कमी ऑप्शन्स आहेत. एक आय थिंक बेंद्रे साहेबांचं होतं आणि एक डॉक्टर प्रमिला जरग यांचं होतं. सो मी याला प्रेफरन्स दिलं कारण बेंद्रे साहेबांचं जे होतं ते 1,000-1,500ला काहीतरी होतं, तो मला जरा ते जास्त महाग वाटलं. हे काहीतरी 500 का 550 रुपयाला आहे. सो ओव्हरऑल आता माझं हे पुस्तक वाचून झालेलं आहे. 450 का 470 पानं या पुस्तकाची आहेत. आता माझं अख्खं पुस्तक वाचून झाल्यानंतर हे सुद्धा मेहता पब्लिशिंग हाऊसनेच पब्लिश केलेलं पुस्तक आहे. बट अख्खं पुस्तक वाचून झाल्यानंतर
हे जे प्लॅस्टिक आहे ते कसं निघतंय ते बघा, निघायला लागलंय. बरं, हे हार्ड कव्हर नाहीये, हे पेपर बॅग आहे. तर हे जरा त्यांनी नीट करायला पाहिजे होतं. अगदी कट टू कट ते सगळं केल्यामुळे कदाचित त्याचं वेअर अँड टेअर व्हायला खूप लवकर सुरू झालेलं आहे. सो जेव्हा आपण पुस्तक उघडतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा या पानावर दिसतं की या पुस्तकाला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत. सो ती अख्खी लिस्ट तुम्हाला इकडे मिळते. बऱ्यापैकी पुरस्कार मिळालेलं हे पुस्तक आहे. हे अजून आय थिंक फार परचेस केलं नाही लोकांना अजून कदाचित माहिती नसेल किंवा राजाराम महाराजांबद्दल लोकांना असं फार क्युरिओसिटी नसेल, माहिती नाही. कारण आधी जो कोण प्रेफरन्स देतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचंच पुस्तक वाचण्यात येतो. पण आय थिंक राजाराम महाराजपर्यंत येईपर्यंत एकतर ऑप्शन सुद्धा कमी होते आणि कदाचित खूप लोकांचा इंटरेस्ट सुद्धा निघून गेला असावा. त्यामुळे हे पुस्तक जे आहे ते पब्लिश झालं होतं फेब्रुवारी 2020ला आणि आता 4 वर्ष जवळजवळ झालेली आहेत, 4.5 वर्ष. तरी सुद्धा हे याचं फर्स्ट एडिशन आहे. सो त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की अजून जर फर्स्ट एडिशनच या पुस्तकाचं आहे तर म्हणजे हे पुस्तक फार लोकांनी परचेस केलं नाहीये. मला पुस्तकाचं सगळ्यात मोठी कुठली गोष्ट आवडली ती दाखवतो. आधी यांचं मनोगत, यांना का वाटलं राजाराम महाराजांवर पुस्तक घ्यावंसं आणि मग कोणी कोणी त्यांना त्याच्या सगळ्या इतिहासात मदत केली, त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, हे सगळं त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. शॉर्ट अँड स्वीट अशी ही प्रस्तावना आहे. त्यानंतर या पुस्तकाचं सगळ्यात जर मला कुठली गोष्ट आवडली असेल तर ती गोष्ट म्हणजे हे, त्यांनी राजाराम महाराजांची अख्खी फॅमिली ट्री इकडे दिलेली आहे. त्यांचा प्रत्येक नातेवाईक, कोणाचा मुलगा, त्यांचे जवळजवळ किती पत्न्या होत्या, त्या एक नाटकशाळा सुद्धा होती. नाटकशाळा हा शब्द जो आहे तो मी फर्स्ट टाइम वाचला किंवा माझ्या नजरेत आला. याच्या आधी नाटकशाळा म्हणजे काय हे माहिती नव्हतं. मग गुगल केल्यानंतर कळलं की मिस्ट्रेस. मी म्हणलं ओके. सो राजाराम महाराजांची अख्खी इकडे फॅमिली ट्री आहे. मग त्यांचे साथीदार कोण होते, त्यांचं अष्टप्रधान मंडळ व अन्य महत्वाचे अधिकारी कोण कोण होते याच्याबद्दल सुद्धा डिटेल्ड त्यांच्या पोझिशन आणि त्यांच्या नावासकट पुढचे 2-3 पानं तुम्हाला इकडे बघायला मिळतात. त्यानंतर याच्यावरच त्या थांबल्या नाहीयेत. मोगलांची सुद्धा संपूर्ण हिस्ट्री त्यांनी आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. म्हणजे औरंगजेब पासून त्याचा सगळा मुलगा यावणी त्याव एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि मग या गोष्टीची सुरुवात होते. म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं सुद्धा आहे की राजाराम महाराजांच्या तब्येतीवरनं अनेक लोकांचे अनेक समज होते. राजाराम महाराज व्यसनाधीन होते संभाजी महाराजांप्रमाणे, असं सुद्धा अनेक लोक म्हणत होते. पण यांनी जो राजाराम महाराजांचा अभ्यास केला त्याच्यावरनं त्यांना असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी किती फेक आहेत आणि त्यांनी प्रॉपर एक्सप्लेन करून सांगितलंय की का त्यांची तब्येत नाजूक नव्हती आणि का ते एवढे व्यसनांच्या आहारी जेवढं त्यांना प्रेझेंट करण्यात आलं तेवढं गेले नव्हते ते, विथ प्रूफ. त्याशिवाय जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वारले त्याच्यानंतर 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य सांभाळलं आणि मग या गोष्टीची सुरुवात होते की छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलेलं आहे आणि रायगडावर एक खूप टेन्शनचं वातावरण आहे. कारण येसुबाईंना आता हे कळून चुकलंय की आपले पती काही पुन्हा आपल्या स्वराज्यात येणार नाहीत. तो प्रयत्न करत होते बट पॉसिबिलिटीज तशा खूप कमी वाटत होत्या. आणि अशा वेळेला औरंगजेब जो आहे त्यांनी आदिलशाही, कुतुबशाही सगळी संपवली आहे आणि आता त्यांना असं वाटतंय की दुसरा छत्रपती पकडला गेलाय. याचाच अर्थ आता मराठे सुद्धा आपल्याला आरामात आपल्या पायाखाली चिरडता येतील. अशा वेळेला येसुबाई सांगतात की आता आपल्याला नवीन छत्रपती नेमायला हवा. तर मग राजाराम महाराज तेव्हा फक्त 19 वर्षाचे असताना ते सजेस्ट करतात की तुम्ही तुमच्या मुलाला छत्रपती बनवा आणि मी तुमच्या बरोबर मिळून हे राज्य सांभाळतो. बट येसुबाई म्हणतात की नाही, आता त्याची एवढी समज नाहीये, तुम्हीच छत्रपती व्हायला हवं. आणि मग पटापट त्यांना छत्रपती केलं जातं. मग रायगडापासून चंदीपर्यंतचा त्यांचा प्रवास, तो किती कठीण प्रवास होता, 8 वर्ष त्यांनी चंदीमध्ये कशी घालवली आणि मग पुन्हा स्वराज्यात आल्यानंतर ते अजूनच आक्रमक कसे झाले याच्यावर आधारित ही पूर्ण कथा आहे त्यांच्या एंडपर्यंत. त्याच्याबद्दल या पुस्तकात आपल्याला बऱ्यापैकी वाचायला मिळेल. त्याचबरोबर या पुस्तकात अजून एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. ते इंटरेस्टिंग कॅरेक्टर म्हणजे संताजी घोरपडे यांचं. म्हणजे पहिल्यांदा टिपिकल कटप्पा वर्सेस बाहुबली, तसंच छत्रपती वर्सेस सेनापती हा जो काही अँगल या पुस्तकात ज्या प्रकारे रंगवण्यात आलाय, संताजी घोरपडे हे सुद्धा एक युनिक कॅरेक्टर आहे. त्यांच्या सुद्धा एक सिनेमा बनायला हरकत नाही, कारण त्यांच्या कॅरेक्टरमध्ये सगळ्याच गोष्टी मिळतात. म्हणजे तुम्हाला आपल्या राजासाठी वाटेल ते करण्याची, जेव्हा खास करून संभाजी महाराजांना पकडल्यानंतर स्वराज्यात फक्त 2 ते 3 किल्ले उरले असताना
बाकीचे लोक वतनदारीसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी मुघलांना मिळाले, पण संताजी आणि धनाजी म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव हे कसे निष्ठेने छत्रपती राजाराम महाराजांबरोबर राहिले आणि कुठलीही अपेक्षा न करता एक एक गड एक एक मोहिमा कसे आखत गेले. आणि मग एक पॉइंट येतो जेव्हा ते दोघं म्हणजेच संताजी घोरपडे आणि छत्रपती राजाराम महाराज एकमेकांसमोर येतात आणि संताजी घोरपडे जे काही करतात राजाराम महाराजांबरोबर ते खरंच खूप शॉकिंग होतं. बट तो जर अँगल तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करेन. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर राहून, स्वराज्याच्या बाहेर राहून, दक्षिणेत राहून स्वराज्य कसं महाराजांनी वाढवलं या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला हे पुस्तक मी हायली रेकमेंड करतोय. त्याचबरोबर संताजी आणि धनाजी यांचा अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे आधीपर्यंत मराठे जे होते ते फक्त सह्याद्रीच्या कुशीत गनिमी कावा करण्यात त्यांना युद्धात ते माहीर होते. बट संताजी आणि धनाजी हे दोघंही मिळून कसे मोगलांना मैदानी युद्धात सुद्धा भारी पडले. या जर सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर शिवपुत्र राजाराम हे तुम्हाला मस्ट रीड पुस्तक आहे. पुस्तकाची प्रिंट क्वालिटी चांगली होती, एकही पान मिसिंग नव्हतं आणि सरळ साधी सोपी मराठी भाषा या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे आतापर्यंत रणजित देसाई साहेबांचं श्रीमान योगी आणि हे शिवपुत्र राजाराम हे मी खूप एन्जॉय केलं. सरळ साधं सोप्पं मराठी. जरा मला जड गेलं छावा हे पुस्तक वाचायला, जे शिवाजी सावंत यांनी लिहिलं होतं. जरा काव्यात्मक आणि जरा कॉम्प्लिकेटेड त्यांचं लिखाण मला तरी वाटलं. पण त्या कम्पॅरिझन मध्ये शिवपुत्र राजाराम हे आपल्याला वाचायला खूप सोपं जातं. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.